स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून आता महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीच्या प्रक्रियेला वेग आलाय. निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात हालचालींना सुरुवात झाली असून सत्ता स्थापन आणि नेतृत्व निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत निवड 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दिवशी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी सर्व आवश्यक प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. दरम्यान राजकीय पक्षांकडून अंतर्गत पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. महापालिकेतील सत्ता स्थापन आघाड्या तसंच नेतृत्वावरून चर्चा रंगू लागल्यात. याच पार्श्वभूमीवर गटनेता निवडण्यासाठी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक 28 जानेवारी रोजी पुणे इथं जाणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून त्या बैठकीत गटनेते पदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन 10 महिन्यासाठी महापौर आणि उपमहापौर पद देण्यात येणार असल्याचं सांगितलंय. गटनेतेपदाची निवड महत्त्वाची मानली जात असून यावरच महापौर आणि उपमहापौर पदाचं समीकरण ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून आपलं संख्याबळ एकत्र ठेवण्यावर भर दिला जातोय. इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींची मनधरणी सुरू असून विविध पातळ्यांवर चर्चा आणि बैठका होत आहेत. एकूणच इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता नेतृत्व निवडीचा टप्पा सुरू झाला असून येत्या काही दिवसात शहराला नवे महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. या निवडीमुळे शहराच्या विकासाच्या दिशेनं पुढील 5 वर्षांचा प्रवास निश्चित होणार असल्यानं नागरिकांचंही या प्रक्रियेकडे लक्ष लागलंय.